असा नालायक नवरा आणि बाप कोणालाही मिळू नये। माझा नवरा पुण्यात असताना सुद्धा मुलांना भेटायला आला नाही, परंतु असू द्या, माझी प्रगती चालू आहे आणि खूप छान स्टेजवर मला मत मांडण्यासाठी बोलावलं। राशन कार्ड मध्ये नाहीये आता, तर त्या दिवशी मला स्टेटस दिसले होते पुण्याचे। हो तर मला म्हणे केरळ आहो म्हणे। तर माझ्या सासऱ्यांना आमची काळजी आहे माहिती आहे का, तर ते बोलले पुण्यात कोरोना वगैरे आलेला आहे म्हणे, स्वतःची काळजी आहे, कुठं आहे काय नाही। तो वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे। आज मस्तपैकी पुण्यामध्ये पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे। बागी जे बघा किती छान इथं पहाड वगैरे दिसतात आजूबाजू, मस्त हेच आहे। आणि दिवसाची शुभ शुभ सकाळ आपल्या फायनली झालेली आहे। मिनी ब्लॉग काढत होती, खूप छान अशी मजा आलेली आहे। आणि सगळ्यात अगोदर कपडे वाळू घातलेले आहेत। पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो असेल ना, तो कपडे वाळू घालायचाच असतो। कुठं घालायचे, कसे घालायचे, आणि वाळले नाही ना तेवढा घाण वास येतो ना, खूप 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 घाण येतो। तुम्ही मग त्याच्यात कंफर्ट टाका, काही टाका, आणि आम्हाला त्या कपड्यांचं सगळ्यात जास्त टेन्शन येते। आणि आमच्या मदर इंडियाला त्याच्यापेक्षा जास्त कपड्यांचं टेन्शन येते। सकाळी उठली की सुरू होऊन जाते कपडे कपडे कपडे। तर फायनली आता कपडे वॉश म्हणजे कालच वॉश केले होते, पण आता हां टाकून येऊ का काळ मग आता फायनली अजून आई म्हणते हे पण कपडे वर टाकायचे आहेत बघा। तर चला अजून पुन्हा एकदा वर जाऊया आणि कपडे टाकून येऊया। ओके चलो। ग्रो मोशन इथे मोटिवेशनल स्टोरी शेअर करत असतात सर्व कंटेंट क्रिएटर किंवा ज्यांनी स्ट्रगल केलेलं आहे त्यांनी। तर त्यांनी मला अप्रोच केलेलं होतं की तुमची यूट्यूबची जर्नी शेअर करा, आणि तिथं मी गेली। हॅलो फ्रेंड्स, तर आज जस्ट मी या ड्रेसचा रिव्ह्यू दिलेला आहे आणि ह्या ड्रेसचा पण रिव्ह्यू दिलेला आहे। अजून रिव्ह्यू मला द्यायचे आहे। खूप छान असा कॉटनचा ड्रेस आहे, तुम्ही बघू शकता। आणि ड्रेस आणि मेकअपची व्हिडिओ शूट करताना तुम्हाला माहिती आहे की दिवसभर मेकअप मध्ये राहावं लागते, कारण प्रमोशन व्हिडिओ माझे चालूच असतात आणि त्याच्यामुळे माझ्या स्किन सोबत मी जास्त खेळते असे म्हटलं जास्त, म्हणजे जास्त प्रोडक्ट स्किनवर यूज करावेच लागतात। परंतु जास्त स्किन आपली किंवा होठ कशामुळे खराब होतात, तर लिपस्टिकमुळे, कारण त्याच्यात विष आणि पॅराबेन्स असते। परंतु माझे होठ अजिबात कोरडे पडले नाहीत किंवा खराब झाले नाहीत, कारण मी विषमुक्त आणि पॅराबेन्स मुक्त अशी एक लिपस्टिक लावते की ज्याच्यामुळे माझे होठ 12 तास हायड्रेट राहतात। निसर्गाचं प्रेम असलेली ममाअर्थची मॉइश्चर मॅट लॉंग स्टे लिपस्टिक हे ना सेफ आणि टॉक्सिन फ्री आहे आणि पॅराबेन्स आणि विषमुक्त असल्यामुळे तुम्ही इझिली यूज करू शकता आणि वापरायला सोपी आहे। ओठांना अजिबात इजा पोहोचत नाही। तसे तर ममाअर्थच्या लिपस्टिकच्या शेड मध्ये ना भरपूर कलर अवेलेबल आहे, परंतु माझा फेवरेट शेड आहे कॉर्नेशन न्यूड, कारण हा 12 तास माझ्या होठांवर टिकून राहतो आणि माझे होठे हायड्रेट राहतात। एवढेच नाही, जर लावताना ही कुठं पसरली सपोज गालावर किंवा होठाच्या बाहेर, अजिबात हे दाग धब्बा सोडत नाही, म्हणून ही माझी फेवरेट आहे। तर ही ना स्मच प्रूफ आहे, त्यासोबतच वन स्वाईप अप्लिकेशन आहे आणि वापरायला सोपी आहे। याच्यामध्ये नैसर्गिक गुण आहे जसं एव्होकॅडो ऑइल आणि व्हिटॅमिन ई, ज्याच्यामुळे माझ्या होठांना 12 तास हायड्रेशन मिळतं, सेफ आहे, टॉक्सिन फ्री आहे आणि नैसर्गिक गुणांनी परिपूर्ण आहे। तर आता बिनधास्तपणे मस्तपैकी मेकअप करा आणि तुमचे होठ 12 तास हायड्रेट ठेवा आणि मस्तपैकी पावसाळ्याचा आनंद घ्या जसा मी घेत आहे। तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला हे जर हे प्रोडक्ट खरेदी करायचे असेल आणि एक्स्ट्रा 20% डिस्काउंट पाहिजे असेल ना, तर तुम्ही माझा कुपन कोड यूज करा SSS2025 अप्लिकेबल आहे, जो ममाअर्थच्या ऍप आणि वेबसाईटवर लागून होणार आहे। अजून एक गोष्ट, ममाअर्थचे सर्व प्रोडक्ट ना हे प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे। जेवढं ते प्लॅस्टिक यूज करतं ना त्याच्यापेक्षा दुपटीने ते रिसायकल बिन सुद्धा करत असतो। आणि ममाअर्थ ना हे तुमचं बोलणं ऐकून घेते। ममाअर्थचे प्रोडक्ट खरेदी करा, ते वापरा आणि तुम्हाला ते कसं वाटलं ना तुमचा रिव्ह्यू द्या। तुम्ही जो कोणता तुमचा रिव्ह्यू देता ना त्या आधारे ममाअर्थ तुमच्या रिव्ह्यूचा विचार करता आणि ते त्यांच्या प्रोडक्ट मध्ये सुधारणा करतं। म्हणूनच त्यांनी ओनियन शॅम्पू मध्ये सुधारणा केलेली आहे आणि अजून काहीतरी नवीन ते आपल्यासाठी घेऊन येणार आहे। आणि हो, ममाअर्थचे हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका आणि पर्पल तर मिळणारच आहे, परंतु हो जवळच्या शॉपवर सुद्धा मिळणार आहे। जेव्हा कधी तुम्ही जवळच्या शॉपवर जाणार आणि तुम्हाला हे प्रोडक्ट दिसणार तेव्हा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये मात्र सांगायला विसरू नका। आणि ह्या प्रोडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, तेव्हा क्लिक करा, खरेदी करा आणि एक्स्ट्रा 20% डिस्काउंट मिळवा। बाय बाय। तर काही दिवसापूर्वी ना माझा नवरा पुण्यात येऊन गेलेला आहे आणि पुण्यात आल्यानंतर तो स्वारगेट वगैरे जेवढे फेमस ठिकाण आहे पुण्याचे तिथं तो येऊन गेला। त्याने स्टेटस ठेवले, परंतु अजिबात तो आमच्या भेटीला वगैरे आला नाही किंवा त्याने एक कॉलसुद्धा केला नाही।
तर फायनली इथं मी तयार झालेली आहे आणि निघालेली आहे. तर आम्ही पर्वती, पुण्यामध्ये पर्वती कुठे आहे मला माहिती नाही, तर तिथं मी माझ्या फ्रेंडसोबत गेलेली होती आणि फायनली आम्ही इथं आलेलो आहोत. तर ती गाडी वगैरे लावत होती आणि याच्या अगोदर माझा इंटरव्ह्यू झालेला होता, परंतु आईला ना बरं नव्हतं, त्याच्यामुळं म्हणजे तो बरोबर शूट झाला नाही कारण स्वराज रडत होता. तर त्याच्यामुळे मी अर्धवट शूट सोडून घरी परत गेली होती. तर त्यांनी रिशूटसाठी मला अप्रोच केलेलं होतं आणि मी तिथं गेलेली आहे. तर आता कसं आहे की लोकांनी मला एकच सांगायचं आहे व्हिडिओद्वारे की तुम्ही ना तुमचे अथक प्रयत्न चालू ठेवा. लोकांनी तुम्हाला टोमणे मारू द्या, लोकांनी तुम्हाला नाव ठेवू द्या, तुम्ही जे खरे असेल ना ते तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही आहे. तर फायनली मी आता घरी आलेली आहे. तुम्ही बघू शकता इंटरव्ह्यू माझा खूप छान झालेला आहे. आल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे की जे आपण म्हणतो यूट्यूब एवढं सोपं नसते, खूप कठीण असते ते पण. तर येताना मुलांसाठी मोमोज आणलेले आहेत कारण स्वरा खूप दिवसापासून मोमोज पाहिजे अशी बोलत होती. तर आज येताना इथं मोमोज मला दिसलेले आहेत. तर फायनली ते मोमोज घेऊन मी आलेली आहे. स्वराजला मोमोज आवडतात, स्वराजला अजिबात ते मोमोज आवडत नाहीत. नंतर त्यांनी ते मोमोज एन्जॉय तर बघू शकता ह्या ड्रेसचा मी रिव्ह्यू व्हिडिओ केलेला आहे. तिकडून आली, कपडे तशीच फेकून दिलं. इथं सर्व गळाट आहे, सर्व आवऱ्याचं. बाकी मला मी ग्रो मोशनच्या व्हिडिओ करून आली आणि अर्जंटली मला ह्या लिपस्टिकचा व्हिडिओ द्यायचा होता. तर मी व्हिडिओ शूट करत बसली. इकडे मुलं खेळत आहेत आणि त्यासोबतच आई इथं करत आहे स्वयंपाक. बघू शकता. काय केलं आई जेवणात आज? वांग्याचं भरीत, अजून भाकरी, तांदूळाच्या पोळ्या. हा, तर भाकरी, अजून पोळ्या आणि वांग्याचं भरीत वगैरे केलेला आहे. तर चला आता मी पहिले व्हिडिओ एडिट करते. सगळा गोंधळ आमच्या घरी नेहमीच असतो. ओके, तर चला आता बाकीचं काम करून घेते, पहिले एडिट करते व्हिडिओ. तर तिथं गेली होती आणि तिकडून म्हणजे सकाळी जाताना काय केलं होतं की माझे व्हिडिओ शूट करून ठेवले होते आणि आता मला संध्याकाळी एडिटिंग करून त्या लोकांना व्हिडिओ पाठवावा लागतात आणि पाठवल्यानंतर मग सकाळपर्यंत ते हे देतात, म्हणजे अप्रोच करतात की व्यवस्थित अप्रुव्हल देतात आणि अप्रुव्हल झाला की तो व्हिडिओ मला म्हणजे पब्लिक करावा लागतो. तर ब्लॉगिंग खूप कमी केलेली आहे मी, कारण की कसं आहे की आता प्रमोशनलच व्हिडिओ एवढे आहे फेसबुक आणि इन्स्टा आणि यूट्यूबसाठी शॉर्टमध्ये की लॉंग व्हिडिओ टाकायची गरज नाही. म्हणजे जेवढे लोक 10 ते महिन्याभर एवढे ब्लॉगिंग करा, दिवसभराची शूट करा, एडिट करा, त्याच्यापेक्षा प्रमोशनचे पैसे मला खूप छान मिळत आहे. खरंच त्या नवऱ्याला लाज वाटायला पाहिजे की आज आम्ही पुण्यात येऊन समजा 2 महिने पूर्ण होणार आम्हाला आता अजून. तर झालेले आहे, मी सेटल झालेली आहे, माझं सर्व व्यवस्थित सुरू आहे आणि ब्लॉगिंग कमी केलेली आहे कारण मला प्रमोशन व्हिडिओ भरपूर आहेत. तर कसं आहे एक म्हणजे सासरे बघा किती चांगले आहेत. मी रेकॉर्डिंग लावत आहे पुढे की त्यांना किती काळजी आहे माझी, माझ्या मुलांची. कोरोना आला म्हणून त्यांनी मला फोन केला आणि विचारतात ते 10 दिवसातून 8 दिवसातून न चुकता आम्हाला कॉल लावतात. परंतु नवऱ्याचा मला एक कॉल पण नाही. आता कम्प्लिटली 2 महिने समजा होतात 20ला आणि त्या दिवशी माझा नवरा माहिती आहे का पुण्यात येऊन गेला. स्वारगेटचे, आळंदीचे, इकडले तिकडे त्यांनी सर्व स्टेटस ठेवले आणि स्टेटस त्याने ठेवले. आम्ही कॉलवर अजिबात बोलत नसतो आता, कारण त्यांनी जो मला धोका दिलेला आहे, काय बोलतो आपण, म्हणजे ते लग्नाची नोंदणी मी केली आणि ते आले नाही साईन करायला. त्याच्यामुळं त्या दिवशीपासून ना मी त्यांना कॉल केला ना मेसेज केला आणि ते पण मला कॉल मेसेज करत नाही. परंतु पुण्यात आल्यावर ॲटलिस्ट जर त्यांना मुलांची थोडीशी जरी माया असती तर त्यांनी एखादा फोन केला असता की बाबा मला तुला नाही भेटायचं पण माझ्या मुलाला भेटायचं आहे. परंतु नाही, त्याने स्टेटस ठेवलं आणि त्याला हे बघायचं होतं की मी त्याला कॉल करते का. उडत गेला तू, मला काही गरज नाही, माझे 2 मुलं आणि मी एवढंच मला बस आहे, मला बाकी लोकांची अजिबात गरज नाही आहे. बरोबर ना. तर चला रेकॉर्डिंग ऐकूया. चॉकलेट आनंद काय काय कुणाला चॉकलेट आनंद काय मी बसलेला हो. होता. असं का? हा, मोबाईलला चार्जिंग भी नाही आहे. असं का? हा, तुम्ही काय करत आहे म्हणा? तुम्ही बी काय करत आहे? अरे आता इकडे रात्रीभर पाऊस होता, तर आता आज थोडा कमी झाला म्हणून मला वाटलं तुमच्या इकडे पाऊस कसा काय, त्याच्यासाठी फोन केला. आमच्या इकडे लय सुरू पाऊस आहे म्हणा. मला बी पाऊस आहे. पाऊस आहे का तिकडे? हा, नाही असं मला सागर मामा थांब, तुमची तब्येत कशी आहे म्हणा? तुझी तब्येत कशी करू? माझी तब्येत चांगली आहे. माझी तब्येत चांगली आहे. चांगली आहे का? हो. मम्मा चांगली आहे तब्येत. असं का? हा. अरे आई जो फोन देवर तिकडे करोनाचा हे चालू झाला म्हणते. हो, मुंबईले रुग्ण आढळले 300. अरे पुण्यात नाही आहे म्हणतात ना. पुण्यात तर अजून ऐकलं नाही, आम्ही पुण्यातच आहोत. अरे पुण्यात टीव्हीवर मग असं सांगितलं पुण्यात 1, 2 की 3 सापडले म्हणून. हो का?
काय माहित, हो. आम्ही गावाला गेलेलो होतो तिकडे कोकण मध्ये. असं का? हो, तिकडे तर महापूर आहे तिकडे तर. बापरे बाप, ऍक्सिडेंट होऊन आले तिकडे. मी मैत्रिणीकडे गेली होती 3-4 दिवसासाठी हा कोकण मध्ये, रायगड कोकण. हा हा हा, ते मागच्या वेळेस नव्हती का लग्नाला गेली होती, आई वारल्या हो तेव्हा. हो हो हा, त्याच्या घरी गेली, स्वरा गेलेली होती तिकडे. हा. मग मी पण गेली होती आणायला स्वराले. तर 2-3 दिवस राहिली मी कोकण मध्ये. काल रात्री आली 11 वाजता. असं का? हा. नाही जरा ते कोरोना बद्दल पाहा जरा असं हे करून राहा. मास्क वगैरे काय लसीकरण वगैरे झालं नसेल तर करून टाका ते. नाही आणि तूही लसीकरण. करून. हो ते इंजेक्शन वगैरे मागच्या वेळेस होते ना 3 इंजेक्शन घेतले. हो. तसं काही असेल तर ते पाहून आणि टेस्ट करून घ्या सगळ्याच. तुम्ही काळजी घ्या, आम्ही घरातच असतो. नाही नाही घराती असता पण कसं आहे कोणी आलं गेलं भेटलं आणि तो त्याच्यात असला तर काही सांगता येते का आपल्याला? हो. हम्म? हो ना. हो. काय म्हणता, हे कुठे आहेत? ते तर ते केरळला जाऊन बसलाय ते 8-10 दिवस झाले. हो काय? हो. तर हम्म. तिकडे खूप पाऊस आला आहे म्हणे, मी काही येऊ शकत नाही म्हणे. ते त्याचं ते हे करावं लागते ना, राशन कार्डाचं झेरॉक्स वगैरे द्यायला लागतात ना तिथं. काही राशन कार्ड. केरळ मध्ये नाही आहे आता. तर त्या दिवशी मला स्टेटस दिसले होते पुण्याचे. तो तर मला म्हणे केरळला आहो म्हणे. बघितलं किती जीव आहे माझ्या सासऱ्यांचा स्वराजमध्ये, आमच्यामध्ये. अजून काय पाहिजे? जाऊ द्या, आपलं नशीब खराब. नवऱ्याने जरी साथ सोडला, परंतु सासरे एक बापाच्या कर्तव्याने मुलांना फोन लावतात, मला फोन लावतात आणि त्याच्यातच मी हॅपी आहे. पैसा काय आपण कमवून घेतो, परंतु कोणाचे मन दुखवायला नको, ना माझ्या आईचं ना माझ्या सासऱ्यांचं. ओके, तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.